पारंपरिक शेती पिकाला फाटा देत वडनेर भैरव येथील शेतकरीने 1.5 एकर शेतात N15 या जातीच्या पपईची केली लागवड, तर 9 महिन्यात खर्च वजा जाता 4 लाख रुपये नफा। नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे मुख्य शेती पीक व नगदी पीक म्हणजेच कांदा व द्राक्ष हे असून मात्र दिवसांदिवस शेती हा व्यवसाय मजूर कामास मिळत नसल्याने शेती करणे अवघड झाले आहे। म्हणून चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील दिलीप पाटोळ यांनी 1.5 एकर शेतामध्ये N15 या जातीचे पपईची लागवड केली आहे। ही लागवड 8 ते 9 महिने झाले असून आतापर्यंत 35 टन माल हा 10 रुपये ते 35 किलो या भावाने विकला गेला आहे। तर उत्पादन खर्च 1.25 लाख आला, तर निव्वळ नफा 4 लाख रुपये झाला। अजून माल 2 ते 2.5 वर्ष चालणार आहे। यामध्ये 1 किलो पासून ते 4 किलो पर्यंत सरासरी एक पपई नगाने वजन निघते। यात त्या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हटलं तर कांदा हे पीक सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याचं हे मानले जात आहे। त्याचप्रमाणे द्राक्ष बाग हे देखील मानले जात आहे, कारण याला संपूर्ण भारत देशातून किंवा बाहेर देशातून देखील ह्या द्राक्षाची मागणी असते। त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या गावामध्ये आलेलो आहोत आणि या वडनेर भैरव गावामध्ये एक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 1 ते 1.5 एकर हे पपईचं पीक लावलेलं आहे। मात्र वडनेर भैरव या गावातील परिसरामध्ये द्राक्ष पीक म्हटलं की ही द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखले जात आहे आणि त्या गावाकडे त्या दृष्टीने बघितले जात आहे। त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या गावात आलेलो आहोत आणि या गावामध्ये एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 1 एकर हे द्राक्षाचं पीक सोडून आणि कांदा हे पिकाला फाटा देत त्यांनी पपईचं हे पीक लावलेलं आहे आणि आपण त्यांची संपर्क साधणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी पपईचं पीक लावलंय तुम्ही? पपईचं पीक मला द्राक्षापेक्षा चांगलं वाटलं, त्याच्यामुळं मी यूट्यूबवर माहिती घेऊन पपईचं पीक लागण केली। किती केली लागण? मी 2.5 बिघे पहिल्यांदा लावलं मागच्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 साली आणि त्या पिकात मला साधारण चांगलं उत्पन्न भेटलं। त्याच अनुषंगाने मी नवीन आता परत 1 ऑगस्टला नवीन प्लॉट लावला। परत हे ठिकाणी पीक लावलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं? उत्पन्न चांगलं मिळालं, त्यानुसार मी लगेच दुसरं सरासरी किती काय किलो जातो हा? 30 ते 35 रुपये किलो आता मला रेट भेटतोय पपईची। आणि पपई ही तुम्ही कुठे विकली जाते? नाशिक मार्केट किंवा मग जागेवर। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकरी आणखी आहे, त्यांची संपर्क साधला। दादा, तुम्ही या ठिकाणी जे 1 ते 1.5 एकर तुम्ही पपईचं पीक लावलंय, काय सांगा? काय नाही, एकदम चांगलं आहे। त्याच्यामुळे आम्ही दुसरा पण प्लॉट लावलाय। पहिला 1 प्लॉट चालू आहे माझा, त्याच्यानंतर मी परत दुसरा 1 ऑगस्टला परत 1 प्लॉट लावला। पहिला 1 ऑगस्ट 24ला लावलेला आहे प्लॉट, दुसरा प्लॉट 1 ऑगस्ट 25ला लावलेला आहे। दादा, पण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा आणि द्राक्ष पीक हे नगदी पीक शेतकऱ्यांचं ठरले जात असतं, परंतु तुम्ही त्या पिकाला फाटा देत तुम्ही हे पपईचं पीक लावलं। काहीतरी नवीन याच्याकडे ते वळलं पाहिजे, वळलं पाहिजे, कुठेतरी नवीन पिकाकडे गेलं पाहिजे। कांदा पण लावतात, द्राक्ष पण लावतात, डाळी पण लावतात, पण काहीतरी नवीन काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यामुळे मी नवीन पपई पीक लावलेलं। काय सांगाल तुम्ही तुमच्या शेतामध्ये पपईचं पीक लावलंय, तुम्हाला काय वाटतं? समाधानी आहे तुम्ही या पिकाला? हो, खूप समाधानी आहे आणि त्यामुळेच आम्ही परत दुसरा प्लॉट लावलाय। पहिला किती प्लॉट होता? पहिला 1.5 एकर होता। 1.5 एकर नंतर परत 1.5 एकर, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळालं म्हणून परत दुसरा 1.5 एकर लावला। हे पपईचं पीकचा बाग जो लावण्याचं काय कारण? मजुरी आणि सगळ्याच दृष्टीने चांगलं आहे, निसर्गाच्या दृष्टीने चांगलं आहे आणि मजुरीच्या दृष्टीने चांगलं आहे, खर्च कमी आणि सगळ्याच म्हणजे व्यापार म्हणजे व्यवस्थित भाव पण भेटला, त्याच्यामुळे तो परवडला आम्हाला, लगेच दुसरा प्लॉट लावला। त्याचप्रमाणे गावातील काही शेतकरी आपल्या समोर आहे, ते शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे। दादा, काय सांगाल तुम्ही? मी सुद्धा 1 एकर लावणार आहे आता पपई यांचं पीक पण। हो, चांगलं आहे, उत्पन्न चांगलं व्यवस्थित आहे, मजुरीचे व्यवस्थित। मग ते तुम्हाला पण त्यांचं? हो, मला लावायचं का? बरं, त्याचप्रमाणे आपल्याकडे संपर्क एक तरुण एक
शेतकरी म्हणून एक आपल्या सोबत आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत. काय सांगाल दादा, तुम्ही या शेतामध्ये पीक पपईचं लावलंय? काही नाही, चांगलं आहे. पपईचं पीक आहे. आज मुख्यतः द्राक्ष शेती बघितली जाते, पण द्राक्ष शेती ही असं पीक आहे की वार्षिक उत्पन्न निघतं. त्यात गारपीट झाली, पाऊस झाली, पूर्ण नुकसान झालं तर लागलेलं भांडवल सुद्धा म्हणजे वसूल होत नाही त्यामध्ये. त्याच्यामुळे हे एक अजून दुसरं पीक आहे की याच्यात तुमचं भांडवल तरी निघत चालतं आणि तुमचं द्राक्ष शेतीचे पैसे तुम्हाला मिळतात, पूर्ण प्रॉफिटमध्ये निघून जातात असं. त्याच्यामुळे फक्त द्राक्ष शेतीवर अवलंबून न राहता वेगळी अजून भरपूर फळांची शेती करू शकताय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितले का केवळ द्राक्ष पिकावर न अवलंबून राहता इतर फळं फ्रूटचं बाग लावून शेती करावा असे या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पहिल्या 1 ते 1.5 एकरच्या पपई फळबागामध्ये त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं, त्यामुळं त्यांनी बाजूला सुद्धा काही हे लावलेलं आहे, पपईचा बाग लावलेला आहे. कारण याच्यावरून लक्षात येतं की त्या शेतकऱ्याला किती उत्पन्न मिळालं, कसं त्यांना भाव मिळाला आणि काय त्यांच्यापासून त्यांना या पिकापासून फायदा होणार आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नाशिकवरून चांदवड तालुका आणि डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. झेंडू काय? डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव,